खरंच खूप मस्त केक आहे, वर्थ इट. नक्की ट्राय करा. यम्मी आहे. बेस्ट चीज केक एव्हर. तर हा केक बनवणं खूप सोपं आहे आणि आज आपण फक्त मिक्सरच्या भांड्यामध्ये हा केक बनवणार आहोत. बॅटर पण त्याचं ह्यातच बनवणार आहोत आणि जो बेस आहे तो पण. तर बेस बनवण्यासाठी मी इथं बिस्किट घेतले डायजेस्टेड, 2 पॅकेट घेतलेले आहेत. तर याला छान असं मिक्सरवरती फिरवून घेतलं. नंतर याच्यामध्ये तूप घातलं, बटर घातलं, तर अजून छान मेल्ट करून बटर घाला आणि मी परत फिरवून घेतलं म्हणजे ते सगळं एकत्र होईल. नंतर जो केक टीन आहे तुमचा ज्याच्यात केक बनवायचा त्याला फॉईल पेपर किंवा बटर पेपर लावा आणि जो बिस्किटांचा चुरा जो केला होता ना आपण तो त्याच्यामध्ये घाला आणि नंतर ह्या अशा प्रकारे एखादं भांडं असतं त्याने हे सगळीकडे असं प्रेस करा आणि सगळं इक्वली सेट झालं पाहिजे, म्हणजे सगळीकडे सेम लागलं पाहिजे. जास्त बिस्किटचा वापर केला तर तुम्ही वरपर्यंत हे बिस्किट लावू शकता. आता ते थंड करायला ठेवायचं फ्रीजमध्ये बिस्किटांचा लेयर आणि तोपर्यंत याचं मेन बॅटर बनवून घ्यायचं, ते म्हणजे क्रीम चीजचं फिलिंग. तर हे आहे क्रीम चीज. तर इथं मी 300 ग्रॅम क्रीम चीज घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपल्याला घालायची आहे फ्रेश क्रीम किंवा विपिंग क्रीम. मी इथं विपिंग क्रीमचा यूज केलेला आहे. तर एक कप मी विपिंग क्रीम घातली. त्याच्यामध्ये 1/4 कप मी दही घातलेलं आहे. दही घट्टसर असेल तर अजून चांगलं. 3 ते 4 चमचा आपल्याला साखर घालायची आहे. तुम्ही पिठी साखर देखील घालू शकता. व्हॅनिला इसेन्स आणि अर्धा जो कॅन आहे ना तर तो मी अर्धा घातलेला आहे मिल्कमेड कंडेन्स मिल्कचा. याला छान मिक्सरवरती फिरवून घ्यायचं. बॅटर बघा आता वरतीपर्यंत आलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे कॉर्नफ्लावर घालायचं आणि परत एकदा फिरवून घ्यायचं. सगळं बॅटर एकत्र झालं पाहिजे, मिक्स झालं पाहिजे आणि छान असं स्मूथ देखील झालं पाहिजे. आता जो पहिला बेस आहे तो छान सेट झाला आहे, म्हणजे जे बटर किंवा तूप आहे ना तर ते फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थंड होऊन ते असं छान असं बिस्किटांना पकडून ठेवतं, म्हणजे छान असं त्याचा बेस तयार होतो. नंतर हे जे बॅटर बनवलं होतं ते आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं, थोडंसं टॅप करायचं आणि केक शिजवायला ठेवायचा. तर तुम्ही हा गॅसवरती देखील करू शकता, मायक्रोवेव्ह अवनमध्ये करू शकता. फक्त केक शिजवायला ठेवताना गरम पाण्यामध्ये ठेवा आणि मग नंतर जर केक हा छान असा शिजला, कलर वगैरे असं वरतून आला की मग काढून घ्यायचा, कड्या मोकळ्या करायच्या आणि फ्रीजमध्ये ठेवायचा. आता हा मी फ्रीजमध्ये ठेवला 2 ते 3 तास आणि नंतर काढतीये. तर हा इझिली रिमूव्ह होतं. आता केक शिजल्या शिजल्या आपल्याला कडा का मोकळ्या करायच्या, कारण हा केक असा खड्डा पडतो, म्हणजे बसतो केक मध्येच, त्याला खड्डा पडला ना मग तो केक विचित्र दिसतो. एकसारखा दिसायचा असेल तर नक्की कडा मोकळ्या करा. आता याला कट कसं करायचं हे मी तुम्हाला दाखवते. तर पाहिलं ना कसा चर आवाज आला. गॅसवरती चाकू गरम करायचा, म्हणजे हा जो चीज केक आहे ना तर तो छान असा कट होतो. किती क्रीमी एकदम टेस्टी बनलाय. कुठलंही फ्लेवर टाकून हा केक तुम्ही खाऊ शकता. नक्कीच हा केक एकदा तरी ट्राय करा आणि हा खरंच वर्थ इट आहे. एकदम भारी केक लागतो आणि वेगवेगळ्या फ्लेवर बरोबर तर अजून मस्त लागतो. हा बेस शिवाय पण बनवू शकतो. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला काय विसरू नका.